गेल्या 10 वर्षात असा एक ट्रेंड आलाय की लग्न करायचं झालं तरी जावयाचा फ्लॅट पाहिजे, तो पुण्यामध्ये सेटल पाहिजे आणि मुलगी काय करते याच्याशी बापाला काही देणं घेणं नाही. स्वतः काडीचं काही कमवायची अक्कल नाहीये आणि 25व्या 26व्या वर्षी अपेक्षा अशी आहे की तो जावई पुण्यामध्ये किमान 50,000 ते 1,00,000 रुपये पगार पाहिजे, त्याचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे, त्याची स्वतःची गाडी पाहिजे. तुम्ही स्वतः जरा वाकून बघा, तुम्ही स्वतः काय गुण उधळले. तुम्हाला राहायला घर नाहीये, तुमच्या मुलगीकडे अक्कल नाहीये आणि तुम्ही शानपणा करताय की तुम्हाला जावई शिकलेला आणि एवढा पैसेवाला पाहिजे. अरे तेवढं करत असताना त्याला किती कर्ज पाणी होतंय, तो काय मेहनत घेतोय, रात्रंदिवस इथं कष्ट किती करावं लागतं, त्याच्या आई वडिलांना काय त्रास होतोय हे तुम्ही बघितलं पाहिजे. स्वतः कधी स्वतःच्या मुलाकडे पाहिलंय का हो तुम्ही? तो काय गुण उधळतोय, तो मार्केटमध्ये कुठे हिंडतोय, नोकरीसाठी वन हिंडतोय, तो तुमच्या त्या 10x10च्या खोलीत स्वतः राहतोय. त्याचं लग्न करायची वेळ आल्यावर काय अवस्था होईल याचा कधी विचार केलाय? शाने व्हा आणि याच्यावरती जरा विचार करा. नाहीतर असं करत करत मुलांची वय 25 वरून 30 वरती जाऊन बाकीचे आजार त्यांच्या मागे लागतात ते वेगळेच आहेत. असं कधी होत नाही. 25व्या वर्षी फ्लॅट उभा करणं एवढं सोपं नाहीये. स्वतःकडे झाकून बघा, मगच दुसऱ्याकडे वाकून बघा.